पंचतंत्र देती मनी मंत्र. चिकू 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 माकडाचं घर पंचतंत्रातली आपली सगळ्यात आवडती कथा. तर जेव्हा आपला पहिला मोठा खर्च येतो तेव्हा आपण आपली सेव्हिंग्स तोडून म्हणजे FD, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, PF मधनं थोडंसं लोन काढून ती कशी बशी गरज भागवतो. त्यावेळी मात्र ठरवतो की यापुढे येणारे जे माझे खर्च आहेत त्यासाठी माझ्या इन्व्हेस्टमेंट मधून येणारा जो पॅसिव्ह इन्कम असेल त्यातूनच मी हे खर्च करीन आणि एकदा शांतपणे बसून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करीन. मात्र ती वेळ सरते आणि मग पुन्हा पावसाळ्यात जसं भिजल्यानंतर हे ठरवलं जातं की घर बांधूया, तसंच उन्हाचे चटके सहन न झाल्यामुळे म्हणजे पुन्हा हायर एज्युकेशनसाठी पैसे उभे करताना तीच गत होते. तुम्ही पुन्हा एकदा सगळ्या सेव्हिंग्सना हात घालता आणि कशी बशी वेळ निभावता. तेव्हा मात्र मनाचा अगदी दृढ निश्चय करता की आता ह्या पुढचे जे काही खर्च आहे ते मात्र मी व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करूनच करेन आणि माझ्या पैशांना काम करायला लावेन. हा विचार मागे पडतो आणि मग पुढचा खर्च उभा राहतो. मुलींची लग्न. मुलींच्या लग्नासाठी सोनं नाणं तर काय घरात साठवलेलं असतंच, पण आता जो नवीन नवीन खर्च उभा राहतो लग्नाचा, त्यासाठी मात्र आपल्याकडे पुन्हा एकदा सेव्हिंग्सना हात लावायची वेळ येते. मग पुन्हा एकदा जमवलेले FDs, RDs, NSCs, PF ह्या सगळ्या मदतीला धावून येतात. पुन्हा ठणठण गोपाळ होतं आणि आता रिटायरमेंटचे वेध लागतात. आता मात्र रिटायरमेंटच्या आधी मी येणाऱ्या फंड्सचं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करीन असं या माकडासारखंच आपणही मनात ठरवतो. थंडीने कुडकुडताना, उन्हाचे चटके सहन करताना, पावसात भिजताना जसा हा पण करतो तसाच पण आपणही नेहमी करत राहतो आपल्या नोकरी धंद्यात व्यस्त असताना की एक दिवस मी नीट बसून माझं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करीन. पण मित्रांनो, हे माकड कधीच घर बांधत नाही. आपण मात्र असं करून चालणार नाही, कारण आपल्याला आपली रिटायरमेंट ही कुणावरही अवलंबून न ठेवता करायचे आणि कुणाही पुढे हात न पसरता आपल्याला स्वाभिमानाने, आनंदाने, फिनान्शियली वरी फ्री जगायचे. मग तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणार ना?